पोलादपूर तालुक्यातील लोहारे आणि तुर्भे गावांना जोडणाऱ्या सावित्री नदीवरील पुलाजवळ सोमवारी 23 जूनच्या सकाळी 11:30च्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली। L&T कंपनीत कंत्राटी काम करणारा जोगेश सुरेन ओरन वय 21 हा तरुण नदीत पोहत असताना पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेला। तो अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती समोर येते। जोगेश आपल्या 2 सहकाऱ्यांसोबत केटी बंधाऱ्याजवळ पोहत होता। त्यावेळी बंधाऱ्यातून पाणी जोरात वाहत होतं। अचानक तो पाण्यात ओढला गेला आणि काही वेळातच दिसेनासा झाला। या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन पथक, पोलीस आणि विविध रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाल्या आणि दिवसभर शोधकार्य सुरू केलं। शोधकार्यादरम्यान एक मोठा अपघात टळला। पाण्याचा प्रवाह खूप वेगवान असल्यामुळे रेस्क्यू टीमची बोट उलटली। टीममधील सर्व सदस्य पाण्यात पडले, मात्र त्यांनी स्वतःला सुरक्षितरित्या किनाऱ्यावर आणले। हे दृश्य पाहून पुलावर आणि बंधाऱ्यावर उभे असलेले ग्रामस्थ भयभीत झाले होते। दिवसभराच्या प्रयत्नांनंतरही जोगेश सापडलाच नाही। त्यामुळे सायंकाळी शोधकार्य थांबवण्यात आलं। पोलिसांनी सांगितलं की रात्री पाण्याच्या प्रवाहावर लक्ष ठेवून मंगळवारी सकाळी पुन्हा शोध सुरू केला जाईल। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, पोलादपूर। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।